खवा क्लस्टर भूम जिल्हा धाराशिव या ठिकाणी आम्ही मागील 5 वर्षापासून एक संशोधन करून इंडक्शन खवा मशीन बनवली। जवळजवळ 20 मशीनच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी खवा निर्मिती करतो। पारंपरिक पद्धतीमध्ये 5 ते 5.5 लिटर दूध लागतं, बॉयलर मध्ये 5 ते 5.5 लिटर दूध लागतं 1 किलो खवा बनवण्यासाठी, आणि या इंडक्शन मशीन मध्ये अर्धा ते पाऊण लिटर दूध कमी लागतं। हे ह्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे। 4 लिटर 200 ग्रॅमला 1 किलो खव्याची निर्मिती होते गाईच्या दुधाला, आणि 3 लिटरला म्हशीच्या दुधाला खवा निर्मिती होते। एकदा 40 लिटर दूध टाकल्यानंतर 1 ते सव्वा तासामध्ये खवा तयार होतो। हा जो खवा आहे हा पारंपरिक जी कढईवरची चव आहे ती चव या खव्याला येते, त्यामुळे याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे। बॉयलरच्या ह्याच्यामध्ये खवा 125 डिग्री टेम्परेचरला उत्कलन झाल्यामुळे त्या ह्याच्यामध्ये खव्यातलं जे तूप आहे ते घटक उडून जातात, त्याला दूधही जास्त लागतं आणि त्याला चव पण राहत नाही। त्याच्यामुळं त्या खव्याला मागणी मार्केटमध्ये कमी असायची, पारंपरिक कढईला मागणी असायची पण स्वच्छता नसायची। याचं वैशिष्ट्य असं आहे, या ठिकाणी कुठेही आपल्याला जाळ धूर दिसणार नाही। बटन दाबल्यानंतर याचे व्हेव्स तयार होऊन फक्त त्याची प्लेट गरम होती। पेपरला न्यूज आल्या, टीव्हीवरती न्यूज आल्या, परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे असं मोबाईल नंबर दिलेला नसायचा, त्यामुळे लोकांचा संपर्क होत नव्हता। परंतु जे जॉईंट डायरेक्टर तुकाराम मोठे साहेब ऍग्रिकल्चर विभागाचे, ते या ठिकाणी आले आणि त्यांनी युट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ शूटिंग केलं, आणि शूटिंग मध्ये त्यांनी शेवटी काय केलं, आमचा नंबर दिला, आणि नंबर दिल्यामुळं मराठी आणि हिंदी दोन्ही चॅनलवरती त्यांनी युट्यूबच्या माध्यमातून आमचे व्हिडिओ अपलोड केले। आणि त्यावेळेस पासून महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक या ठिकाणाहून खूप लोक या ठिकाणी हे पाहण्यासाठी येऊ लागले। पाहिल्यानंतर लोक सतत संपर्क करायचे की आम्हाला पण अशा प्रकारचा मशिनरी पाहिजे। अशा प्रकारे एमआयडीसी भूम या ठिकाणी आम्ही इंडक्शन मशीन बनवण्याचा कारखाना उभा केला, आणि या कारखान्यामध्ये अत्याधुनिक अशा सर्व मशिनरी या ठिकाणी आलेल्या आहेत। ही सीएनसी मेहता कंपनीची लेझर कटिंग मशीन आहे। या मशीनच्या माध्यमातून हे सर्व कटिंग ते 2 mm पर्यंत एसएस वापरलं जातं, त्याचं कटिंग होतं। सीएनसी लेझर कटिंग मशीनवरती शीट कट केल्यानंतर त्याच्यामध्ये ही प्लेट पेंटिंग मशीन आहे, त्या प्लेट पेंटिंग मशीन मध्ये पूर्ण मोल्डिंग केलं जातं। प्रेसिंग झाल्यानंतर हे प्रॉडक्ट या ठिकाणी तयार होतो। या रोलिंग मशीन मध्ये कुठेही मॅन्युअली काम न करता या मशीन मध्ये शीट टाकल्यानंतर रोल तयार होतो, आणि या रोल मधून एकदम ऍक्युरेट अशी मशीन तयार होते। या ठिकाणी राजस्थानचे कारागीर आहेत, हे कारागीर या ठिकाणी काम करतात। ही जी मशीन आहे ही मशीन अशा पद्धतीनं काम चालू आहे, तयार होते पूर्णपणे। 2 mm मध्ये सीट वापरलेली आहे। त्या मशीन अशा प्रकारे तयार होऊन आता या डिस्पॅच होत आहे। आणि 1 किलो खवा करायला 3 किलो सरपण लागतं। गॅसवरती खवा करायचा असेल तर 55 रुपयाचा गॅस लागतो, डिझेलवरती करायचा असेल 60 रुपयाचा डिझेल लागतं। आणि ज्यावेळेस आपण ह्या मशीनवरती खवा निर्मिती करतो, 1 किलो खव्याला 3 युनिट लागतात। पूर्वी इंडस्ट्रियल टेरिफ असल्यामुळं त्याला 30 ते 35 रुपये खर्च यायचा, परंतु आम्ही महाराष्ट्र शासनाकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळ्यांना भेटून 1 एप्रिल 2025 पासून हा जो टेरिफ आहे, हा पूर्वी इंडस्ट्रियल टेरिफ आम्ही ऍग्रिकल्चर मध्ये कन्वर्ट करायला लावला, त्याचा GR पण निघला, आणि त्या टेरिफमुळं आता सरासरी या मशीनवरती फक्त 15 ते 20 रुपये किलो ऍग्रिकल्चर टेरिफ मध्ये डायरेक्ट लाईटवरती जरी मशीन चालवली तरी एवढा खर्च येतो। ही सामान्य महिला, पुरुष, मुलं हे मशीन चालवू शकतात, एवढी ही इझी मशीन आहे, सोपी मशीन आहे चालवायला। हे मशीन करत असताना मशीन अशी मल्टीपर्पज केली की या मशीन मध्ये खवा तर होणारच आहे, परंतु खव्याबरोबर त्याच्यात पेढा तयार होईल, बासुंदी होईल, गुलाबजामुन तळता येतील, त्यानंतर दूध गरम करता येईल, पनीरसाठी दूध गरम करता येईल। जास्त मागणी आम्हाला गुळ आणि काकवी बनण्याची आहे, कारण याच्यामध्ये रस टाकला की याच्यापासून गुळही तेवढ्याच क्वालिटीचा तयार होतो, काकवी तयार होते। आणि काही डॉक्टरांचे आम्हाला फोन आले की आम्हाला आयुर्वेदिक काढा बनवण्यासाठी पण ही मशीन पाहिजे। तर अशा प्रकारची ही मल्टीपर्पज मशीन भारतात पहिल्यांदाच आम्ही बनवलेली आहे, त्याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे। माझी अशी विनंती आहे की ज्यांना जर हे करायचं असेल तर त्यांनी एमआयडीसी भूम या ठिकाणी प्रत्यक्ष हे कसं चालतं हे पाहावं। याच ठिकाणी मशीन तयार होतात, आणि जर संपर्क करायचा असेल, पाहायचा असेल तर मोबाईल नंबर देतो 94 23 34 31 32,
आणि 9421005533 या मोबाईलवरती संपर्क साधावा. प्रत्यक्ष खात्री करून आपण या उद्योगात उतरावं. खूप चांगल्या पद्धतीनं हा खवा निर्मितीचा उद्योग, गुळ निर्मितीचा उद्योग या म्हशीच्या माध्यमातून आपण करू शकाल. धन्यवाद.